या गावात कावीळ रुग्णांची संख्या 263 वर पोहोचली आहे। आतापर्यंत दोघींनी आपला जीव गमावलाय तर 6 रुग्ण गंभीर जखमी आहेत। गेल्या अनेक वर्षापासून धरणातून येणारे पाणी शुद्धीकरण न करता राजूर गावातील घराघरात पोहोचतंय आणि याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावामध्ये कावीळच्या आजाराचा मोठा फैलाव झालेला आहे। 2 जणींना आपला जीव देखील गमवावा लागलाय। आजही शेकडो रुग्णांवरती उपचार सुरू आहे। ज्या दूषित पाण्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय त्या पाणी पुरवठा योजनेवरती मी आता आहे। आपण जर बघितलं तर ही जी पाणी पुरवठा योजना आहे ही या 15,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राजूर गावासाठी राबवली जाते आणि गेल्या 15-20 वर्षांपासून या ठिकाणचं जे पाणी आहे ते कुठल्याही प्रकारे शुद्धीकरण न करता थेट गावाला दिलं जातं। त्याचाच काहीसा परिणाम आता झालेला दिसतोय आणि गेल्या 15 ते 20 दिवसांपासून अनेक जण कावीळच्या आजाराने बाधित झालेले आहेत। अनेकांवरती उपचार सध्या रुग्णालयामध्ये सुरू आहे। त्यामुळे ग्रामस्थ देखील धास्तावलेले आहेत। भीतीचं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे। खरं तर हर घर जल ही योजना शासनाकडनं राबवली जाते, मात्र शुद्ध पाणी का दिलं जात नाही असा सवाल आता ग्रामस्थांकडनं केला जातोय। काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय वाटतं तुम्हाला, हा जो सगळा प्रकार घडलाय हा प्रशासनाचा गलथान कारभार आहे? निश्चितपणे राजूर हे 15,000 लोकवस्तीचं गाव आहे। आपण बघत असो ते निळवणे धरणाचं बॅकवॉटर आहे, त्या ठिकाणून इथे पाणी उचललं जातं। हा जो आपण फिल्ट्रेशन प्लांटवर उभा आहोत, हा फिल्ट्रेशन प्लांट अनेक वर्षांपासून बंद आहे। त्यातल्या त्यात ही 3 वर्षापासून लोकनियुक्त झालेल्या सरपंचाच्या काळात तर 100% बंद आहे। त्यामुळे या गावाला पाणी जे येतं ते डायरेक्ट धरणातून उचललं जातं आणि कोणतीही प्रक्रिया न करता, शुद्धीकरण न करता, TCL न टाकता डायरेक्ट पाण्याच्या टाकीमधून गावाला पुरवठा केला जातो। कसं पाणी येतंय लोकांना या ठिकाणी? डायरेक्ट दिलं जातं। बायपास केलेलं आहे, फिल्टर होतच नाही इथं। आणि TCL एक दिवसाला फक्त 1.5 किलो TCL वापरलं जातं आणि बिल तर 25-30 हजाराचे महिन्याला बिल काढतात। अशा पद्धतीने गलथान कारभार आहे। याला सरपंच उपसरपंच याला कारणीभूत आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, राजूर, अहिल्यानगर।